हा, आय मीट डॉक्टर शरयू आणि मला माहिती आहे सगळे BAMS डॉक्टर्स जे आहेत ते माझ्यावर अतिशय नाराज आहेत. पण जे बोलायचं ते बोलावंच लागतं, जिथे विरोध करायचा तिथे विरोध करावाच लागतो. आता मी श्री सत्यजित तांबे सर यांचा नुकताच व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की ग्रामीण आरोग्य व्यवस्थेमध्ये फक्त CHO म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स तेच काम करतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं लिस्ट ऑफ डॉक्टर जे आयुर्वेदिक आहेत, युनानी आहेत, BSc नर्सिंग आहेत, त्या क्वालिफाईड आहेत. त्यांनी सांगितलं की तिथे डेंटिस्ट आहे, क्वालिफाईड आहेत. आणि ते म्हणाले की हे सगळे असताना तिथे होमिओपॅथी डॉक्टर्सला का घ्यायचे नाही, कारण त्यांचे आता आम्ही CCMP अंतर्गत ट्रेनिंग पण आम्ही देतो आहे. त्याच्यामुळे ते हे सगळं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स मध्ये हे त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी फारच म्हणजे कॅपेबल उमेदवार म्हणजे कॅपेबल डॉक्टर्स म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत होणार. आता प्रश्न हा आहे की ह्याच वर्षी हा जो पोस्ट MBBS आफ्टर इंटर्नशिप जे बॉन्ड राहायचा 1 वर्षाचा गव्हर्नमेंटचा, तो नुकताच असा बंद केलेला आहे. त्या बंद करण्याच्या मागे त्यांनी कारणं पण दिलेली आहे, 5 कारणं दिलेली आहे. मी वाचून दाखवणार तुम्हाला. त्यातलं एक मला खूपच खटकतं, ते म्हणजे त्यांनी म्हटलंय की लॅक ऑफ क्लिनिकल रेडीनेस फॉर इमर्जन्सी केअर. की इंटर्नशिप करून आलेल्यानंतर हे जे MBBS डॉक्टर्स आहे हे इमर्जन्सी केअर करण्यासाठी किंवा देण्यासाठी कॅपेबल नाही आहे. मग जेव्हा हे कॅपेबल नाही आहे तर CCMPचा कोर्स करून जे आयुर्वेदिक आहेत तिथे युनानी डॉक्टर्स आहेत आणि हे आता CCMP केलेले कोर्स केलेले जे डॉक्टर्स जातील दे आर कॅपेबल फॉर इमर्जन्सी केअर. म्हणजे ह्यावर निश्चितच सगळ्यांनी आपण विचार करायला पाहिजे. आणि त्यांनी ही जी पोस्ट MBBS जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस जी MBBS मुलं देत होते आफ्टर इंटर्नशिप, ती प्रशासकीय, व्यवहारिक आणि शैक्षणिक अडचणींमुळे न्यायालयीन आणि शासकीय प्राधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आली. आणि रद्द करण्याच्या मागे जी कारणं दिलेली आहे, जी 5 ती मी आता तुम्हाला वाचून दाखवते. त्यांनी म्हटलेलं आहे की खूप सारे मेडिकल कॉलेजेस ऍट अ टाइम निघाल्यामुळे खूप सारे MBBS स्टुडंट्स झाले. इकडे म्हणते की सेवा देण्यासाठी MBBS विद्यार्थी आहेतच नाही, त्यांचा बॉन्डही रद्द केला, त्यांना इनकॅपेबल ठरवूनही टाकलं. आणि हेच लोक काय कारण देत आहे की खूप सारे मेडिकल कॉलेजेस तयार झाल्यामुळे आणि PHC ला इतक्या साऱ्या जागा पण नाही आहेत की आम्ही हे जे तयार झालेले MBBS स्टुडंट आहे यांना तिथे आम्ही म्हणजे त्यांना आम्ही तिथे ठेवू शकू किंवा त्यांना तिथे जॉब आपण देऊ शकू. तर ते सरकार कॅपेबल नाही, त्यांच्याजवळ तितक्या मुलांना समोर घेण्यासाठी तेवढ्या जागा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात पहिलं त्यांचं असं म्हणणं आहे की PHC आणि सरकारी रुग्णालयातील रिक्त पदे ह्यांच्यापेक्षा जास्त विद्यार्थी झालेले आहेत. आता एकीकडे म्हणायचं की MBBS लोक मिळत नाही आणि एकीकडे ह्यांनी म्हणायचं की रिक्त पदे ह्याच्यापेक्षा जास्त MBBS स्टुडंट्स हे झालेले आहेत. मग त्यानंतर म्हणतात की त्यामुळे ठरलेल्या वेळात हजारो पदवीधरांना नियुक्ती देणे शासनाला शक्य नाही. ठीक आहे, खरं ठीक आहे, तुम्ही देऊ शकत नाही. मग त्यानंतर दुसरी गोष्टी काय म्हणते की त्यांना जे PG करायचं आहे म्हणजे नीट PG साठी प्रिपरेशन करायचं आहे, त्या शिक्षणात विलंब होतो. ह्याची काळजी तुम्ही का करता? शासनाने ह्याची काळजी का करावी? कारण जेव्हा आम्ही PG करतो तेव्हा सुद्धा 24 घंटे 48 घंटे काम करून आम्ही परीक्षा देत होतो नॉनस्टॉप. म्हणजे आमची ड्युटी तर 48 आवर्स पण लागायची. मग आम्ही ते 48 आवर्स म्हणजे सर्जिकल ड्युटी करून आम्ही PGच्या एक्झाम्स दिल्या आहेत. PG शिक्षणात होणारा विलंब
वेळेवर MBBS स्टुडंटला नियुक्ती न मिळाल्यामुळे त्यांना क्लिअरन्स सर्टिफिकेट वेळेवर देता येत नव्हते आणि म्हणून नीट PGचा प्रवेश आणि पुढील उच्च शिक्षणामध्ये अडथळे व विलंब निर्माण होत होता. ठीक आहे, तुम्हाला काळजी आहे त्यांची. त्यानंतर तुम्ही हेच म्हटले की आपत्कालीन उपचारांसाठी क्लिनिकल अनुभवाची त्यांच्याजवळ अनुभवच नाही, क्लिनिकल अनुभवाची फार कमतरता आहे म्हणाले. तुम्ही हे तिसरं कारण दिलेलं आहे. त्यांना म्हणजे MBBS करून इंटर्नशिप करून त्यांना अनुभवच नाही आहे. आणि हे सगळे जे आयुर्वेदिक आहे, हे युनानी आहेत, ज्यांची तुम्ही इन्क्लूड केलंय तुम्ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सच्या अंतर्गत, ह्या सगळ्यांना इमर्जन्सी सेवा देता येते. हास्यास्पद आहे. शासनाने काय करायला पाहिजे हे त्यांना अजेंडाच कळत नाही. शिकलेले लोक नाहीत म्हणून हा प्रकार आहे. तिथे वेल क्वालिफाईड लोक नाहीयेत म्हणून हा प्रकार आहे. त्यानंतर चौथं कारण दिलेलं आहे की MBBS डॉक्टर्स PG साठी ही सेवा द्यावी लागते, PG करण्यासाठी ही सेवा द्यावी लागते म्हणून फक्त औपचारिकरित्या ही सेवा ते देत होते. म्हणजे करायचं म्हणून ते करत होते, कारण ती एक आवश्यक सेवा आहे म्हणून. पण करत तर होते, काही सेवा देत तर होते. हे पण म्हणणं जे शासनाचं आहे की औपचारिकता म्हणून ते 1 वर्ष पूर्ण करत होते, हे चूक आहे. करत होते हे महत्वाचं आहे, सेवा देत होते हे महत्वाचं आहे. त्यानंतर परत तुम्ही अजून एक 5वं म्हणजे हे दिलंय की न्यायालयाने ऑल इंडिया कोटा स्टुडंटवर मॅन्डेटरी सर्व्हिस बोनस लादल्यावर आणि भारी आर्थिक दंड आकारल्यावर कडक ताशेरे सुद्धा न्यायालयाने ओढलेले. हा प्रॉब्लेम आमचा नाही, हा सरकारचा आहे, हा सरकारचा आहे. त्यानंतर आताच त्या राघव चड्डांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे डॉक्टर्स लोकांच्या कट प्रॅक्टिसवर. तुम्हाला म्हणायचं काय डॉक्टर्स लोकांना, समजता काय तुम्ही? प्रश्न हा आहे की जेव्हा नीट जे तुम्ही पेपर लीक केले तेव्हा एकेका व्यक्तीकडनं तुम्ही 30 लाख ते 60 लाख पैसे आकारले आहेत. MBBS केल्यानंतर हे सगळे विद्यार्थी खूप अभ्यास करून पास झालेत का? ह्यांनी असंच टप्प्याटप्प्याने पैसे देऊन वर गेले असतील आणि हे सगळे सरकारी जे रुग्णालय आहेत, जे शासकीय कॉलेजेस आहेत, तिथे जातात हे 700 वाले. आणि मग हे कसे पास होऊन वर जात असतील. आणि हे श्रीमंतांची मुलं ही खेड्यापाड्यात जाऊन सर्व्हिस देऊ शकतात असं वाटत होतं तुम्हाला? की म्हणून तुम्ही या लोकांनी तिथे ते जाऊन सेवा देऊ शकत नाही, बॉन्ड पूर्ण करू शकत नाही म्हणून हा मध्यम मार्ग आकारलाय का? हा विचार करावा लागणार आहे. आणि जी कट प्रॅक्टिसवर बोलले ना, तर बाई डॉक्टर बनण्यासाठी तुम्ही लोकांनी ऑलरेडी त्यांच्याकडनं एवढे पैसे घेतलेले आहे. बरं, राघव चड्डाची तुम्ही किती कट दिलेली आहे किंवा तुम्हाला किती कट मिळालेली? तुम्ही जेव्हा आपमधनं इकडे गेलात ते सांगा ना. तुम्ही काय केलेलं आहे? तुमच्यासारख्या फितूर लोकांवर विश्वास राहिलेला नाही. जेवढे सुद्धा लोक म्हणजे आपलं जे माहेर आहे ते सोडून दुसऱ्याच्या घरात असे लग्न न करता घुसल्यासारखे घुसलेत ना, त्यांच्यावर कोणत्याच म्हणजे नागरिकाचं, भारतीय नागरिकाचं म्हणजे आस्था राहिलेली नाहीये. तर ते असे आमच्या नजरेमध्ये एकदम गॉन केसेस आहे. आणि डॉक्टर्स बद्दल तर तुम्ही बोलूच नका. आणि हे जे तुम्ही प्रकार केलेला आहे आणि हा जो इन्सल्ट तुम्ही केलेला आहे की एक MBBS इंटर्नशिप झाल्यानंतर तहसील म्हणजे काय म्हणू त्या ठिकाणी किंवा खेड्यापाड्यात ग्रामीण भागात तो इमर्जन्सी सेवा देण्यास कॅपेबल नाही म्हणून जो इन्सल्ट शासनाने केलेला आहे त्याबद्दल आम्ही क्षमा करणार नाही तुम्हाला. धन्यवाद.